Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी टीका करताना राहुल गांधी यांचा केलेला उल्लेख काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या चांगल्या जिव्हारी लागलाय. म्हणूनच प्रणिती शिंदे यांनी वकील असीम सरोदे यांच्या मार्फत थेट मंत्री जयकुमार गोरे यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. आणि या नोटिशीमध्ये त्यांनी बदनामीकारक विधान केल्याचं एक प्रकारे नमूद केलेलं आहे आणि येत्या 7 दिवसांमध्ये जयकुमार गोरे यांनी आपली माफी मागावी आणि जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेन, अशा प्रकारचा इशाराच एक प्रकारे प्रणिती शिंदे यांनी दिलाय. त्यांनी नोटीस काय दिली आहे, त्या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय, प्रणिती शिंदे यांची बाजू नेमकी काय आहे, असं कोणतं वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलेलं होतं ज्याच्यामुळं हा सगळा वाद पेटलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोटीस मिळाल्यानंतर आता जयकुमार गोरे हे माफी मागणार का, त्यांची भूमिका नेमकी काय आहे, त्यांनी कुठलं एक प्रकारे स्पष्टीकरण या प्रकरणावरती दिलं, तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यानंतर ते वक्तव्य सुद्धा मी तुम्हाला ऐकवणार आहे, पण त्याच्या आधी प्रणिती शिंदे यांनी त्या नोटिशीमध्ये दावे काय केले. आता ही नोटीस माझ्या हातामध्ये, ज्याच्यामध्ये जयकुमार गोरे यांना ही नोटीस पाठवण्यात आली आणि त्याच्यामध्ये प्रणिती शिंदे यांनी काय काय दावे केले. तर त्यातला पहिला मुद्दा, महिलांबद्दल बदनामीकारक वक्तव्य, स्त्रीत्वाचा अपमान करणारे विधानं, हे 2 मुद्दे आहेत की जयकुमार गोरे यांनी ते वक्तव्य करून माझं एक प्रकारे माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, स्त्रीत्वाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, असा दावा प्रणिती शिंदे यांनी त्या नोटिशीमार्फत केलाय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील ज्या महिला आहे त्यांच्याबद्दल जयकुमार गोरे यांचा अप्रोच जो आहे किंवा त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो अयोग्य आहे, असं सुद्धा प्रणिती शिंदे यांचं म्हणणं आहे. समाजामध्ये जी माझी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला धक्का पोहोचवलेला आहे जयकुमार गोरे यांनी, असं सुद्धा प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे. 7 दिवसामध्ये त्यांनी माफी मागावी आणि जर त्यांनी माफी मागितली नाही तर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेन, असं सुद्धा प्रणिती शिंदे या म्हणतायत. पण सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख याच्यामध्ये प्रणिती शिंदे यांनी नोटिशीमध्ये केलाय. त्यांनी यापूर्वीच्या 3 विधानांचा उल्लेख सुद्धा जयकुमार गोरे यांचा केला. यापूर्वी सुद्धा त्यांनी अशी अनेक प्रकारची विधानं केलेली होती आणि त्याच्यामध्ये जयकुमार गोरे यांनी एकदा माझ्यावरती बौद्धिक घसरण झाल्याची टीका एक प्रकारे केलेली होती, याचा सुद्धा उल्लेख हा नोटिशीमध्ये करण्यात आलेला आहे. आता मी तुम्हाला प्रणिती शिंदे यांची बाजू सांगितली, पण असं कुठलं वक्तव्य होतं जयकुमार गोरे यांचं ज्यावरून प्रणिती शिंदे एवढ्या आक्रमक झाल्या की त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आणि एक प्रकारे त्यांना अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेन, खटला दाखल करेन, अशा प्रकारचे ते इशारे देतात. आता सोलापूरमध्ये एका कार्यक्रम झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख करत प्रणिती शिंदे यांच्यावरती टीका केलेली होती. आता त्याच्यामुळे त्याच्यानंतरचं राजकारण कसं पेटतंय ते समजून घेण्यापूर्वी आधी जयकुमार गोरे यांचं ते विधान नेमकं काय होतं ते सुद्धा मला तुम्हाला दाखवायचं आहे. सोलापूरच्या जनतेने कन्फ्यूज व्हायचं बिलकुल कारण नाही, कारण आदरणीय ताईसाहेब आहेत त्या दिल्लीच्या रस्त्याबाबतीत विचार करतात, ते शहराच्या आणि ज्या जिल्ह्याच्या रस्त्याबाबतीत ते विचार करत नाहीत. ज्या ठिकाणून राहुल गांधीच्या घरी चांगला रस्ता जातो त्या ठिकाणी त्या रस्त्याचा त्यांच्याकडे विचार असतो. त्यामुळं या ठिकाणी आपण पाहिलं असेल की आमचे सचिनदादा असतील, आदरणीय बापू असतील, यांनी त्या रस्त्याचा पाठपुरावा केला आणि तो रस्ता आता मंजूर झाला. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मंत्री जयकुमार गोरे म्हणतायत स्थानिक विकासापेक्षा फक्त दिल्लीचा रस्ता आणि राहुल गांधी यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे प्रणिती शिंदे यांचा विचार असतो, अशा प्रकारचं विधान हे जयकुमार गोरे यांनी केलेलं होतं. अर्थात त्या राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्याबद्दल सोशल मीडियावरती जी सतत चर्चा होत असते किंवा उलटसुलट दावे नेहमी करण्यात येत असतात, त्याला त्याचा संदर्भ असावा असं त्यांच्या प्रथमदर्शनी विधानातून दिसतं. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर आता जयकुमार गोरे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या याच विधानाचा उल्लेख हा प्रणिती शिंदे नोटिशीमध्ये करत नाही आहे, तर पूर्वीच्या सुद्धा विधानांचा त्यांनी दाखला दिलेला आहे. आता या प्रकरणावरती प्रणिती शिंदे यांचे वकील असीम सरोदे यांची सुद्धा बाजू समोर आलेली आहे आणि त्यांनी सुद्धा एक प्रकारे जयकुमार गोरे यांचा एक प्रकारे खरपूस समाचार घेतलेला आहे. आणि या सगळ्या प्रकारानंतर सुद्धा जयकुमार गोरे यांना माध्यमांनी विचारलेलं होतं, त्यावेळेला ते काय म्हणाले ते सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे. पण त्यापूर्वी असीम सरोदे यांनी जयकुमार गोरे यांच्याबद्दल काय सांगितलं, केसबद्दल, या नोटिशीबद्दल त्यांचे काय दावे आहेत प्रणिती शिंदे यांची बाजू मांडताना, ते सुद्धा तुम्ही पहिल्यांदा ऐका. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची अब्रू नुकसानी केली, त्यांचा अपमान केला, जाहीरपणे अनेक अशी वक्तव्य केली जो स्त्रीत्वाचा अपमान ठरेल.
या सगळ्या संदर्भात त्यांना कायदेविषयक नोटीस पाठवण्यात आलेली आहे. हे सातत्याने बघण्यात आलेलं आहे की जयकुमार गोरे हे बेताल वक्तव्य करतात. विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात, राजकारणात असलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात असलेल्या स्त्रियांच्या संदर्भात त्यांची भूमिका आणि दृष्टिकोन हा अयोग्य, दूषित स्वरूपाचा असा आहे आणि त्यामुळे ते चारित्र्यहनन करण्यापर्यंत सुद्धा वक्तव्य करताना आपल्याला दिसतात. या सगळ्या अशा वक्तव्यांची एक मालिका त्यांनी कदाचित सुरू केली होती आणि त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातले उल्लेख नोटीसमध्ये करून जयकुमार गोरे यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे की त्यांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांची 7 दिवसात माफी मागावी आणि ती माफी मागून त्या जाहीर माफीचं प्रकटन हे वृत्तपत्र माध्यमं तसंच TV चॅनल यावर सुद्धा करावं आणि यानंतर त्यांनी स्वतःच्या वागणुकीमध्ये सकारात्मक बदल घडून आणावा आणि स्त्रियांप्रती संवेदनशील दृष्टिकोन त्यांनी ठेवला पाहिजे. अपमानजनक वक्तव्य करणं त्यांनी टाळलं पाहिजे आणि एकूणच राजकारणात आणि समाजकारणात असलेल्या स्त्रिया या काही म्हटलं तरी त्यांना चालेल अशा स्वरूपात त्यांची जी भूमिका आहे ती अरेरावीपूर्ण आहे. त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांच्या बोलण्यातला कुत्सितपणा आणि इतरांना चिडवल्यासारखं त्यांना क्षुल्लक असल्याप्रमाणे बोलणं हे त्यांनी थांबवलं पाहिजे अशी सुद्धा अपेक्षा कायदेशीर नोटीसमधून करण्यात आली आहे. तर ज्या विधानावरून एवढं सगळं राजकारण पेटलंय, कायदेशीर नोटीस मिळाली आहे, त्यानंतर जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलंय का? तर दिलंय. त्यांनी लोकमतला एक प्रकारे एक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतायत राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते आहेत म्हणून मी त्यांचं नाव घेतलेलं होतं. प्रणिती शिंदे यांनी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा माझ्याबद्दल अपशब्द वापरले. पुरावे नसताना त्यांनी माझ्यावरती टक्केवारीचे आरोप केलेले होते. आता मी त्यांना न्यायालयात उत्तर देईन. एक प्रकारे न्यायालयात उत्तर देईन त्यांचं हे सांगणं म्हणजे ते माफी मागायला तयार नाहीत. जे प्रणिती शिंदे म्हणतात की तुम्ही 7 दिवसांमध्ये माफी मागा, नाहीतर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेन. तर इथे मंत्री जयकुमार गोरे हे कोर्टामध्ये जाण्याची तयारी करतायत किंवा न्यायालयात उत्तर देण्याची तयारी करतायत. त्यामुळं ते त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत असं चित्र सध्या नाही आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये सुद्धा तुम्हाला जयकुमार गोरे आणि प्रणिती शिंदे यांच्यामधला वाद हा एक प्रकारे पाहायला मिळू शकतो. सोलापूर जिल्ह्याचं राजकारण आणि जयकुमार गोरे हे सतत या भागामध्ये चर्चेत असतात. मागे सातारा प्रकरणामध्ये सुद्धा जयकुमार गोरे यांच्या भूमिकेची चर्चा झालेली होती. शंभूराज देसाई यांनी सुद्धा नाव न घेता किंवा मकरंद पाटलांनी सुद्धा नाव न घेता थेट एक प्रकारे जयकुमार गोरे यांना लक्ष केलेलं होतं. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा विधानसभेमध्ये साताऱ्यामध्ये लोकशाहीची हत्या झाली अशा प्रकारचं विधान करत तिथल्या स्थानिक भाजप नेत्यांच्या भूमिकेबद्दल एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं. पण आता ज्या वेळेला ते प्रकरण मावळलेलं आहे किंवा ते प्रकरण संपल्यात जमा झालेलं आहे, आता नवीन प्रकरण सुरू झालं आहे प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून. प्रणिती शिंदे यांनी नोटीस पाठवली. त्यामुळे त्या प्रकरणामध्ये पुढे काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पण तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.